नमस्कार. मी राकेश गुणवंत तामनकर, आषाढी कार्तिकी वारी महामंडळद्वारा हे पुन्हा निघून गेलं. आषाढी कार्तिकी वारी महामंडळद्वारा राम नवरात्री स्पेशल रामायणातील पात्रांची ओळख या कार्यक्रमात आपण सर्व भक्तांचे स्वागत करतो. हा कार्यक्रम आयोजित करून मला त्यात भाग घेण्यासाठी आमंत्रित केल्याबद्दल मी आषाढी कार्तिकी वारी महामंडळाचा फार फार आभारी आहे. धन्यवाद. कालच आपल्या आषाढी कार्तिकी वारी महामंडळाचे मुख्य संस्थापक सदस्य संतोष गोडबोले आणि त्यांचे ज्येष्ठ बंधू पूर्व महापौर सदानंद गोडबोलेजी यांच्या मातोश्रींचे आकस्मिक निधन झाले. मी आपण सर्वांतर्फे श्री रामचंद्रांच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांनी मातोश्रीच्या आत्म्यास आपल्या चरणी स्थान द्यावे आणि संपूर्ण गोडबोले परिवारास हे असह्य दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करावी. ओम शांती. श्रीराम जय राम जय जय राम. 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 आज ओळख रामायणातील पात्राची ओळख या कार्यक्रमात मी आपणास सीतेच्या चरित्राची ओळख करून देणार आहे. तशी ओळख करण्याची ह्या चरित्राची काही आवश्यकताच नाही, पण याचं मुख्य कारण असं की रामायणामध्ये प्रभू श्री रामचंद्राचे चरित्र इतके मुख्यप्रमाणे आपल्या डोळ्यासमोर येतं की बाकीची सर्व जी चरित्र आहेत त्या पात्रांकडे त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करतो आणि आपलं सारं लक्ष रामचंद्राच्या चरित्रावर केंद्रित होऊन जातं. आणि म्हणूनच आषाढी कार्तिकी वारी महामंडळाने या नवरात्रीच्या काळात रामायणातली इतर पात्रांची ओळख करून देण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. रोज एक एक वक्ता आपल्यासमोर येतील आणि एक एक चरित्राची संपूर्ण माहिती आपल्यासमोर ठेवतील, म्हणजे आपल्याला त्या चरित्राचं पूर्ण ओळख पटेल. या नवीन प्रकारच्या कार्यक्रमाकरता मी आषाढी कार्तिकी वारी मंडळाला धन्यवाद देतो. कालच मी फेसबुकवर पोस्ट पाहत बसलो होतो, त्यावेळेला अचानक माझी नजर एका पोस्टवरती थांबली. ह्या पोस्टला खूप लाईक मिळाले होते आणि ती पोस्ट होती की भारतीय स्त्रियांनी आपल्यासमोर सीतेचा आदर्श ठेवण्याऐवजी जर का स्वतंत्र विचारांच्या स्त्रियांनी सिद्धार्थ अर्थात गौतम बुद्धाचा आदर्श आपल्यासमोर ठेवला तर काय हरकत आहे. त्यांनी सीतेचाच आदर्श आपल्यासमोर का ठेवावा. त्यामुळे ही पोस्ट वाचून मला फार दुःख झालं आणि आश्चर्यही वाटलं. दुःख होण्याचं कारण म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीत घराघरात रामायण वाचलं जातं. लहानपणापासून मुलांना रामायणाची गोष्ट सांगितली जाते. शहरात मोठमोठे कीर्तनकार कथाकार येतात जे रामाच्या चरित्राचं वर्णन करतात, रामकथा करतात आणि आपण आवर्जून ह्या कथांना ऐकण्याकरता जात असतो. टी व्हीवर अनेक सिरियल येत असतात. त्या सिरियलमध्ये अनेक चॅनलवर अनेक कथाकार उत्तम प्रकारे रामकथा करत असतात. एवढंच नव्हे तर 1983 रामानंद सागरनी संपूर्ण रामायण नावाचं जे सिरियल आणलं होतं त्यावेळेला तर कर्फ्यूच लागला होता रस्त्यावर
आणि आत्ता जेव्हा मागच्या वर्षी लॉकडाऊनच्या काळात ते रामायण पुन्हा दाखवलं गेलं, तर 10 करोड लोकांनी बरोबर हे रामायण पाहिलं आणि एक विश्वकीर्तिमान स्थापित केला. पण इतकं सर्व असूनही लोकांच्या मनात सीतेला स्वतंत्रता नव्हती असा भाव का यावा, यासाठी मला दुःख झालं. आणि आश्चर्य म्हणजे हे गोष्ट अशी की सीता ही भारतीय स्त्रियांकरता आदर्श आहेच, पण त्या अतिरिक्त भारतामध्ये जे चित्रपट दाखवले जातात, जे टी व्ही सिरियल दाखवले जातात, त्यातल्या ज्या नायिका असतात त्या अत्यंत भोळ्या, सरळ आणि सतत कष्ट सहन करणेवाले असतात. त्यांचे विरोधी त्यांच्यावर कट कारस्थान करत असतात आणि त्या दरवेळेला त्या कारस्थानात फसत जातात आणि कष्ट सहन करत जातात. त्यामुळे अशा नायिकांना आपण भोळं म्हणावं की मूर्ख म्हणावं हेच कळत नाही. आणि लोकांच्या समोर ह्या नायिका म्हणजे देखील आदर्श स्त्री आणि सीता देखील आदर्श स्त्री, म्हणून बहुधा सीता देखील अशीच भोळी असावी असा गैरसमज झाला असावा आणि म्हणून लोकांना स्वतंत्र स्त्री करता सीतेच्या ऐवजी आणि दुसरं कोणतं तरी आदर्श आपल्या समोर ठेवायची इच्छा झाली असेल. पण वास्तविकतेमध्ये असं काही दिसत नाही. जेव्हा आपण रामायण पाहतो तर जेवढं सशक्त चरित्र रामाचं आहे, किंबहुना त्यापेक्षा जास्त सशक्त चरित्र सीतेमातेचं आहे. आणि म्हणून मी आज आपल्यासमोर सीतेचं चरित्र समोर ठेवणार आहे. ज्या वेळेला आपण कोणत्याही चरित्राचा विचार करतो तर त्या चरित्राच्या जन्मापासून आपण त्याचा विचार करू लागतो. प्रत्येक नागरिकास, प्रत्येक भारतीयास सीतेचा जन्म कसा झाला हे माहिती असेल. राजा जनक शेत नांगरत होते. त्या नांगरता त्यांना एक जमिनीतून पेटी मिळाली ज्यात सीता प्रगट झाली. पण सीतेचं जर का खरं चरित्र आपल्याला ओळखायचं असेल तर सीतेच्या पूर्वजन्माची माहिती देखील आपल्याला ठेवावी लागेल. म्हणून मी सर्वप्रथम आपणास सीतेच्या पूर्वजन्माची कथा सांगतो. आर्यवर्तात उत्तर भारतामध्ये देवांचे गुरु बृहस्पती यांचे पुत्र कुशाध्वज नावाचे वेदपाठी ब्राह्मण राहत होते. ते अत्यंत वेद पारंगत आणि शास्त्रार्थात अत्यंत निपुण होते. पण बरेच वर्ष लग्नानंतर झाल्यावरही त्यांना काही मूलबाळ झालं नाही, म्हणून ते थोडे चिंतित होते. त्यांची आराध्य देवता होती लक्ष्मी. तेव्हा कुशाध्वजांनी आपल्या पत्नीला विचारलं की आपल्याला काही अपात्य होत नाही तर मी लक्ष्मीची आराधना करून तिला प्रसन्न करून लक्ष्मी मातेस विनंती करतो की तिने आपल्या पोटी कन्या म्हणून जन्म घ्यावा. कुशाध्वजाच्या पत्नीला हा विचार खूप आवडला आणि तिने लगेच होकार दिला. मग कुशाध्वजांनी घोर तपस्या केली आणि लक्ष्मी मातेस प्रसन्न केलं. लक्ष्मी मातेने कुशध्वजाला म्हटलं की वर माग. तेव्हा कुशध्वज म्हणाले की माते, माझी एक इच्छा आहे की तुम्ही माझी कन्या बनून माझ्या घरी जन्म घ्यावा. लक्ष्मी माता म्हणाली, यात माझी काहीच हरकत नाही, पण असं काही करण्यापूर्वी मला माझ्या पतींची अनुमती असणं आवश्यक आहे आणि म्हणून तुम्ही विष्णुदेवांना प्रसन्न करावे आणि त्यांची अनुमती मिळाली तर निश्चितपणे मी तुझ्या घरी कन्या म्हणून जन्म घेईन. कुशध्वजाला फार आनंद झाला. त्यांनी लगेच जाऊन आपल्या पत्नीला ही बातमी सांगितली आणि मग दोघांनीही भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी घोर तपस्या केली. शेवटी भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि मग कुशध्वजांनी विष्णूंना आपली इच्छा सांगितली की माझी अशी इच्छा आहे की माझ्या घरी लक्ष्मी देवीनी कन्या म्हणून प्रगट व्हावे. विष्णू म्हणाले, यात माझी काही हरकत नाही, पण तुला एक वचन द्यावं लागेल की ज्या वेळेला तुझी कन्या लग्नाच्या वयाची होईल तर तिचं लग्न तू योग्य वराशीच लावून देशील.
विष्णूंची आज्ञा मिळताच वर्षभरानंतर कुशध्वजाच्या घरी लक्ष्मी मातेने कन्या रूपाने जन्म घेतला. हळूहळू ती कन्या मोठी होऊ लागली. ही दिव्य कन्या होती, इतकी सुंदर की त्रिभुवनात इतकी सुंदर कन्या आणि दुसरी कोणी नव्हतीच. इतकी हुशार की तिच्या बरोबरीचं हुशारी कुणामध्येच नव्हती. अत्यंत प्रखर बुद्धीची, सर्व शास्त्रांगात पारंगत अशी ही कन्या हळूहळू मोठी होऊ लागली. कुशध्वजाने आपल्या कन्येचं नाव वेदवती असं ठेवलं. वेदवती जेव्हा लग्नाच्या वयाची झाली त्यावेळेला अनेक महान मोठमोठे राजे रजवाडे जे होते त्यांनी कुशध्वजासमोर वेदवतीसाठी मागणी घातली. पण कुशध्वजाला कोणताही राजा वेदवती करता योग्य वर म्हणून आवडला नाही. म्हणून त्यांनी सर्वांना नाही सांगितलं. वेदवतींनी आपल्या वडिलांना जेव्हा विचारलं की तुम्ही इतके मोठमोठे राजे मला मागणी घालतात पण तुम्ही सर्वांनाच नाकार देता, ह्याचं काय कारण आहे? तेव्हा कुशध्वज म्हणाला की हे वेदवती, माझी अशी इच्छा आहे की तू भगवान विष्णूंना प्रसन्न कर आणि त्यांना आपला पती म्हणून स्वीकार करण्यासाठी आग्रह कर. असं ज्या वेळेला त्यांनी आपल्या मुलीला सांगितलं त्याच रात्री कुशध्वजाचे जे विरोधी होते त्यांनी कुशध्वज आणि त्याच्या पत्नीचा हत्या करून टाकली. त्यामुळे वेदवती हिमालयाच्या जंगलात गेली आणि तिथे भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी तप करू लागली. काही काळानंतर राक्षसराज रावण आपल्या पुष्पक विमानातून हिमालयाच्या त्या तराई क्षेत्रातनं जात असताना त्याची नजर या त्रिभुवन सुंदरी रूपवती वेदवतीवर पडली. तिची सुंदरता पाहून राक्षसराज रावण भाळला. त्यांनी आपलं विमान तिथेच थांबवलं आणि वेदवतीला विचारलं की हे कन्या, ही सुंदर स्त्री, तू कुणाची मुलगी आहेस आणि ह्या युवावस्थेत तू काय तप करून राहिली आहेस? तप करण्याचं जे साधन आहे हे तर वृद्ध लोकांकरता आहे. युवा लोकांना तप करण्याची काय आवश्यकता? तू का तप करते? तेव्हा वेदवतींनी राक्षसराज रावणाला सांगितलं की मी देवगुरु बृहस्पतीचे पुत्र ब्रह्मर्षी कुशध्वजाची कन्या वेदवती आहे. माझ्या मातापित्यांची हत्या करून टाकली आणि त्याच्या अगोदर माझ्या पित्यांनी मला सांगितलं होतं की त्रिभुवनाचे अधिपती जे विष्णू भगवान आहेत त्यांना तू आपला पती करून घे आणि त्यासाठी मी भगवान विष्णूला प्रसन्न करण्याकरता म्हणून हे तप करून राहिली आहे. तेव्हा राक्षसराज रावण वेदवतीला म्हणाला की त्रिभुवनाचा अधिपती तर मीच आहे. विष्णू त्रिभुवनाचे अधिपती नाही. मी तर सर्व देवलोकांनाही हरवलेलं आहे, पाताळातल्याही लोकांना हरवलेलं आहे आणि मृत्यूलोकावरही माझं शासन आहे. त्याच्यामुळे तू माझी भार्या बन आणि सर्व सुखभोग. विष्णूंचा नाद सोडून दे. वेदवतीला रावणाचा फार राग आला आणि तिने त्याचा तिरस्कार केला. रावणाला त्याच्यामुळे वेदवतीवर फार राग आला आणि तो आपल्या विमानातनं खाली उतरला आणि तिच्यावर बलात्कार करण्यासाठी धावत तिच्याजवळ गेला आणि वेदवतीचे तिने केस पकडले. त्यावेळेला वेदवतीने आपल्या डाव्या हातात असलेल्या तलवारीने आपले केस कापून घेतले आणि समोर असलेल्या यज्ञकुंडामध्ये उडी मारली आणि त्याच्यात ती भस्म होऊ लागली. आणि भस्म होण्यापूर्वी तिने रावणाला श्राप दिला की हे रावणा, तू माझा अपमान केलायस, माझ्या शरीराला हात लावून मला अपवित्र केलंय. त्याच्यामुळे मी पुन्हा जन्म घेईन आणि तुझं मृत्यूचं कारण बनेन आणि तुला समूळ सर्वनाश करून टाकेन. वेदवतीच्या श्रापाने रावण हादरून गेला आणि तिथून लगेच निघून गेला. कालांतराने त्या भस्म झालेल्या यज्ञकुंडामध्ये भस्माचं एक कमळ उत्पन्न झालं आणि त्या कमळामध्ये एक कन्या प्रगट झाली. जी दैवी कन्या होती ती इतकी रूपवान, इतकी सुंदर आणि इतकी तेजवान की तिच्याकडे साधारण दृष्टीने पाहिलं जाऊ नव्हतं शकत. तिच्या भोवती 5 हिरे होते.
कालांतराने रावण पुन्हा एकदा आपल्या पुष्पक विमानात बसून तिथं जात असताना त्याची नजर ह्या बाळावर पडली. इतकी सुंदर दैवी कन्या पाहून रावणाच्या मनामध्ये पित्याची भावना जागृत झाली. त्यांनी आजूबाजूला पाहिलं, पण त्या बाळाजवळ कोणीच त्यांचे आई वडील या त्या बाळाचं रक्षण करणेवालं त्याला दिसलं नाही. तेव्हा त्यांनी विचार केला की ह्या जंगलामध्ये हे सुंदर बाळ इथे आहे, हिंसक पशु ह्याला मारून टाकतील, त्यापेक्षा मी ह्याला आपल्या घरी घेऊन जातो आणि मंदोदरीला दाखवतो. मंदोदरीला देखील ही कन्या आपली कन्या म्हणून ठेवण्यास काही हरकत राहणार नाही. आणि म्हणून रावणाने आनंदाने त्या बाळाला कवटाळून उचलून घेतलं आणि विमानात बसून तो लंकेला गेला. लंकेला जाऊन त्यांनी मंदोदरीला ही दैवी कन्या दाखवली. मंदोदरीला देखील फार आनंद झाला आणि त्यांनी ठरवलं की ह्या बाळाला आपण दत्तक म्हणून घ्यायचं. पण दत्तक घेण्यापूर्वी मंदोदरीने म्हटलं की आपण राज ज्योतिषाला बोलवू आणि हिचं पत्रिका बनवू. त्याप्रमाणे मंदोदरीने राज ज्योतिषाला बोलवलं. राज ज्योतिष आले. त्यांनी रावणाला विचारलं की रावणा, तुला कोणत्या दिवशी ही मुलगी दिसली, किती वाजता दिसली, कुठे दिसली, ते स्थान सांग, ती वेळ सांग, ती तिथी सांग. आणि मग अशा प्रकारे ह्या तिन्ही माहिती एकत्र करून राज ज्योतिषांनी त्या मुलीची पत्रिका मांडली. आणि पत्रिका मांडताच ते घाबरून गेले आणि त्यांनी रावणाला सांगितलं, रावणा, ह्या मुलीला लगेच घराच्या बाहेर काढून टाक, कारण ही मुलगी तुझा मृत्यूचं कारण बनणार आहे. हिला घरात मुळीच ठेवू नकोस. तेव्हा मंदोदरी आणि रावणाने या मुलीला दत्तक घेण्याचा विचार टाळला आणि लगेच रावणाने आपल्या सेनापतीला बोलवलं आणि सेनापतीला सांगितलं की सेनापती, या मुलीला घेऊन जा आणि तात्काळ मारून तिला समुद्रामध्ये फेकून द्या. सेनापतींनी जेव्हा मुलीला आपल्या हातात घेतलं, ती इतकी सुंदर आणि लोभस मुलगी होती की सेनापतीला देखील तिला मारण्याचा काही इच्छा झाली नाही. त्यांनी विचार केला, राजाने बाळाची हत्या तर तो रावण देखील करू शकत होता, पण त्यांनी केली नाही, कारण त्याला हे पाप आपल्या डोक्यावर घ्यायचं नव्हतं. तर मी का ह्या बाळाचा हत्या करावी. म्हणून त्यांनी सैनिकांना बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही असं करा की एक लाकडी पेटी घ्या आणि त्यात त्या कन्येला ठेवा, तिच्याबरोबर राशी वस्त्र ठेवा, बऱ्याचशा मोहरा ठेवून द्या आणि एक मुकुट छोटासा ठेवून द्या आणि ती पेटी समुद्रात टाकून द्या. म्हणजे ती पेटी वाहत वाहत जाईल, ज्याला मिळेल त्याला कळेल की ही राजकन्या आहे, म्हणजे तो राजकन्येप्रमाणे त्या मुलीचं लालन पालन पोषण करेल. सेनापतींनी सांगल्याप्रमाणेच एका लाकडी पेटीमध्ये त्या मुलीला झोपवलं. तिच्या आजूबाजूस राशी वस्त्र ठेवले, मुकुट ठेवला आणि बऱ्याचशा मोहरा ठेवून ती पेटी बंद करून समुद्रात टाकून दिली. ती पेटी हळूहळू वाहत वाहत समुद्र किनारी लागली. तिथे एका कोळ्याला ती पेटी मिळाली. त्या कोळ्याला देखील काही मूलबाळ नव्हतं. तो कोळी ती पेटी घेऊन घरी गेला आणि त्यांनी आपल्या बायकोला ती पेटी दाखवली. ती पेटी उघडताच त्यांना त्याच्या आतमध्ये ती कन्या दिसली. तिच्याबरोबर 5 अति अप्रतिम बहुमूल्य हिरे पण होते आणि राशी वस्त्र होते, मुकुट ठेवलेला होता. एका पिशवीत सोन्याच्या मोहऱ्या ठेवलेल्या होत्या. तेव्हा कोळ्याची पत्नी कोळ्याला म्हणाली की ही कोणीतरी राजकन्या दिसते आणि हिचं लालन पालन पोषण राजकन्येप्रमाणेच व्हायला पाहिजे, जे की आपण करू शकत नाही. तेव्हा उत्तर भारतात जनक राजा, त्याच्या राज्यात अकाळ पडलाय आणि पाऊस पडावा, अकाळ दूर व्हावा म्हणून शेत नांगरणारे, तर तू त्या शेतामध्ये जाऊन ही पेटी अशी ठेव की राजा जनकाला ही पेटी सापडली पाहिजे आणि ज्या वेळेला तो ही पेटी उघडून पाहिल तर त्याला कळेल की ही राजकन्या आहे. तो त्या मुलीला तो अपनावून घेईल, आपली दत्तक म्हणून ठेवून घेईल. बायकोच्या सांगण्याप्रमाणे कोळी आपल्या मित्रांसह उत्तर भारतात गेला. त्या शेतामध्ये गेला, ज्याला की खूप सजवलं गेलं होतं. झेंडा पताका लागलेल्या होत्या. सगळे नागरिक तिथे एकत्र झाले होते. राजाचे सगळे राजसभासद तिथे उपस्थित होते. चारी बाजूला खूप कोलाहल होऊन राहिला होता. खूप गाजे बाजे वाजून राहिले होते आणि शेतामध्ये एका ठिकाणी नांगर ठेवलेलं होतं. त्या नांगराच्याच थोडंसं दूर कोळ्यांनी ती पेटी जमिनीमध्ये गाडून ठेवली आणि चुपचाप बाजूला निघून आला. काही वेळानंतर
महाराज जनक तिथे आले. लोकांचं अभिवादन स्वीकारल्यानंतर भूमिपूजन करण्यात आलं आणि मग त्याच्यानंतर जनकाने शेत नांगरण्याकरता सुरुवात केली आणि जसंच ते नांगर थोडंसं पुढे गेलं त्या नांगरामध्ये ती पेटी अडकली आणि म्हणून ती पेटी त्यांनी बाहेर काढली आणि त्या पेटीमध्ये एक छोटी खूप दैवी सुंदर अशी कन्या त्यांना दिसली. तिच्या आजूबाजूला राशी वस्त्र ठेवलेले होते, मुकुट ठेवलेला होता, मोहरा ठेवलेल्या होत्या आणि 5 बहुमूल्य हिरे ठेवलेले होते. राजा जनकाला वेळ लागला नाही की ही कोणीतरी राजकन्याचे आणि ती मुलगी देखील इतकी लोभस आणि इतकी सुंदर होती की राजा जनकाला वाटलं की हिला देखील आपण आपली कन्या म्हणून स्वीकार करून घ्यायला पाहिजे. त्याप्रमाणे राजा जनकाने त्या मुलीला आपली दत्तक पुत्री म्हणून स्वीकार केलं आणि ह्या मुलीचं नाव काय ठेवावं म्हणून त्यांनी राजगुरूंना विचारलं की ह्या मुलीचं नाव काय ठेवावं. राजगुरू म्हणाले की शेतामध्ये नांगराने जी सरळ रेषा बनते त्याला सीता असं म्हणतात, म्हणून या मुलीचं नाव सीता ठेवावं पाहिजे. त्याप्रमाणे त्या कन्येचं नाव सीता ठेवण्यात आलं आणि जनकाची मुलगी असल्याने ती जनकनंदिनी देखील म्हणून ओळखली जाऊ लागली आणि विदेहराजची मुलगी असल्यामुळे वैदेही देखील तिला म्हटलं जात असे. शुक्ल पक्षाच्या चंद्राप्रमाणे सीता माता हळूहळू मोठी होऊ लागली. साधारणपणे 5-6 वर्षाची ज्या वेळेला सीता माता झाली असेल त्यावेळेला एक दिवस राजा जनकाकडे भगवान परशुराम जेवण्यासाठी आले होते. दुपारचं जेवण झालं आणि थोडा विसावा घेण्याकरता म्हणून राजा जनक परशुरामांबरोबर विश्रामाच्या हॉलमध्ये जेव्हा पोहोचले त्यावेळेला तिथे जो प्रसंग होता तो पाहून आश्चर्यचकितच झाले. सीता माता शिवधनुष्याला घोडा बनवून घोडा खेळून राहिली होती. आपल्या मराठीमध्ये एक कविता आहे, काठीचा हा माझा घोडा आहे किती छान. त्याप्रमाणे सीता शिवधनुष्याचा घोडा करून खेळून राहिली होती. परशुराम जे होते ते शिवभक्त होते आणि त्या धनुष्याला पाहताच क्षणीच परशुरामांनी ओळखले की हा तर शिवधनुष्य आहे आणि या शिवधनुष्याचा असा अपमान केला जातो. लहान मुलं खेळतात त्याच्याशी. त्यांना फार राग आला. त्यांनी राजावरती राग काढला आणि म्हणाले, राजा हे काय, तुझ्या घरात ही कशी सवय टाकली गेली आहे मुलांना? शिवधनुष्याशी मुलं खेळतात, अरे ह्या धनुष्याची पूजा व्हायला पाहिजे आणि ही मुलगी ह्याच्याशी खेळून राहिली आहे. परशुरामांना अत्यंत क्रोधित पाहून राजा जनक घाबरले. त्यांनी हात जोडले आणि परशुरामांना म्हणाले की महाराज मला क्षमा करा. हा धनुष्य माझ्या पूर्वजांना भगवान शंकरांनी प्रसन्न होऊन त्यांनी जो तप केला होता त्याच्यानी प्रसन्न होऊन त्यांना हा शिवधनुष्य बक्षीस म्हणून दिला होता आणि तेव्हापासून हा शिवधनुष्य आमच्या देवालयात ठेवलेला असतो. त्रिकाळ त्याची पूजा केली जाते. महाराज हा धनुष्य इतका भारी आहे की हा धनुष्याला एका स्थानून दुसऱ्या ठिकाणी हलवण्याकरता 1000 हत्तीच्या बळाचे 1000 माणसं लागतात, तेव्हा जरासं त्याला सरकवता येतं. पण मला स्वतःलाच फार आश्चर्य वाटतंय की ही 5 वर्षाची मुलगी हा धनुष्य घेऊन घ्यायला केव्हा देवालयात गेली आणि तिकडनं देवालयातनं तो धनुष्य घेऊन आली आणि घोडा करून खेळून राहिली. ह्याचं मला फार आश्चर्य होतं. पण मी सीतेच्या ह्या चुकीकरता तुमच्यापाशी क्षमा मागतो. त्या राजा जनकाच्या ह्या निवेदनाने भगवान परशुराम अत्यंत प्रसन्न झाले आणि म्हणाले, जनका तू जे म्हणतो ते म्हणणं अगदी बरोबर आहे. शिवधनुष्याला साधारण मनुष्य एका जागून दुसऱ्या ठिकाणी सरकवू शकत नाही. त्यामुळे ही जी कन्या शिवधनुष्याला घोडा करून खेळून राहिली आहे ही काही साधारण कन्या नाही. ही लक्ष्मी आहे, साक्षात लक्ष्मी अवतरली आहे तुझ्या घरामध्ये. त्यामुळे ह्या मुलीची जी लग्नाच्या वेळाची जेव्हा होईल तेव्हा तिचं योग्य वराशीच लग्न झालं पाहिजे ह्याची तू दक्षता घ्यावी. मग जनक म्हणाले की महाराज साधारण मनुष्य आणि दैवी पुरुष मी कसा ओळखणार, याचं मला काहीतरी मार्गदर्शन करा. तेव्हा परशुराम म्हणाले की अरे सोपी गोष्ट आहे, सीतेचं तू स्वयंवर ठेव आणि ह्या स्वयंवरामध्ये ह्या धनुष्याला जो कोणी प्रत्यंचा चढवेल त्याच्याशी तू सीतेचं लग्न लावून दे. साधारण मनुष्य तर ह्या धनुष्याला हलवूच पावणार नाही. तेव्हा जो दैवी पुरुष असेल
तोच येईल आणि तो सीतेप्रमाणे सहज त्या धनुष्याला उचलून घेईल आणि त्याला प्रत्यंचा लावून देईल. परशुरामाच्या सांगण्याप्रमाणे जनक राजाला फार आनंद झाला आणि त्यांनी म्हटलं, हो ठीक आहे, मी सीतेचं स्वयंवरच रचेन. आणि मग जेव्हा आनंदाने परशुराम भगवान तिथून निघून गेले, त्यानंतर राजा जनकाने सीतेचं लग्न करण्यासाठी तिची पत्रिका बनवायला पाहिजे म्हणून आपल्या राजज्योतिषांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की हिची पत्रिका मांडून हिचं पुढचं भविष्य कसं काय राहील ते मला सांगा. राजज्योतिषांनी सीतेचं पत्रिका न बनवता तिचे चेहऱ्याचे हावभाव, हस्तरेखा हे सर्व पाहून सीतेचं भविष्य सांगितलं. ते म्हणाले, राजा, ही तुझ्या घरामध्ये लक्ष्मी प्रगटली आहे. ही फार पराक्रमी, फार बुद्धिमान आणि सर्व शास्त्रात पारंगत अशी कन्या राहणार आहे. हिचं लग्न जे ते त्रिभुवनाचे जे अधिपती आहे त्यांच्याशीच होईल. आणि लग्नानंतर एवढं बोलून राजज्योतिषी थांबून गेले. राजाला शंका झाली. राजाने राजज्योतिषांना म्हटलं की अरे पुढे तर सांगा, तुम्ही इथेच एवढंच बोलून थांबले. राजज्योतिषी म्हणाले की नाही, सीता अखंड सौभाग्यवती राहणार आहे, पण लग्नाच्या 12व्या वर्षी तिला वनवास भोगावा लागेल आणि ह्या वनवासामध्ये तिला मृत्यूतुल्य कष्ट सहन करावे लागतील. कसा बसा हा वनवास पूर्ण होऊन जेव्हा ती परत अयोध्येमध्ये येईल तेव्हा वर्षभराच्या आतच तिला पुन्हा वनामध्ये जावं लागणार आहे आणि ते कायमचंच वनात जावं लागेल. मग ती पुन्हा कधी अयोध्येत परत येणार नाही. राजा जनकाला फार राग आला. अरे माझ्या घरी लक्ष्मी अवतरली आहे, तिचे पती म्हणजे त्रिभुवनचे स्वामी असणारे म्हणजे अर्थातच विष्णू भगवान असणारे, मग अशा कन्येला वनवास तरी का व्हावा. राजज्योतिषाचं म्हणणं राजा जनकाला मुळीच पटलं नाही आणि म्हणून त्यांनी इतर देश परदेशातले जे मान्यवर चांगले ज्योतिषी होते त्यांना बोलून सीतेचं भाकीत करायला सांगितलं आणि प्रत्येक ज्योतिषांनी राजज्योतिषांनी जे भविष्य सांगितलं होतं तेच भविष्य सांगितलं. ते भविष्य ऐकून राजा जनक हादरून गेले. पण सीता माता तिला काहीच फरक पडला नाही. ती फार आनंदात होती आणि आपल्या पुढच्या भविष्यात आपल्याला ज्या संकटांना सामना करावा लागणार आहे त्या संकटांचा सामना करण्याकरता तिने आपली मानसिक तयारी आणि शारीरिक तयारी करण्याची सुरुवात करून दिली. पुढे राजा जनकाने सीतेचं स्वयंवराचं आयोजन केलं. खूप थाटामाटाने स्वयंवर रचणार होते. पूर्ण पृथ्वीच्या सर्व नामवंत राजराजवटींना बोलवलं गेलं होतं आणि त्या हॉलच्या मधोमध तो धनुष्य ठेवलेला होता आणि सर्व राजांना बारीबारीने तो धनुष्य उचलून त्याच्यावर प्रत्यंचा लावायची होती. पण एकही राजा त्या धनुष्याला इंचभर देखील सरकवू शकला नाही. सर्वात शेवटी राक्षसराज रावण आले. त्यांनी तो धनुष्य तो उचलला खरा, पण त्याला प्रत्यंचा लावण्याच्या ह्याच्यामध्ये त्यांचा तोल गेला आणि राक्षसराज रावण पडला आणि त्याच्या छातीवर नेमकं ते धनुष्य पडलं आणि रावणाला हलता देखील येईना. तेव्हा राजा जनकाने आपले 1000 बलवान सैनिकांना बोलवून तो धनुष्य रावणाच्या छातीवरून बाजूला सरकवला. मग रावण तिथनं पळून गेला. सर्व राजे निघून गेले. जनक राजाचं हे स्वयंवर काही पूर्ण होऊ शकलं नाही. काही वर्षांनी त्यांनी पुन्हा स्वयंवराचं आयोजन केलं. पुन्हा राजांना बोलवलं, पुन्हा पण सांगितला, पण ह्याही वेळेला कोणीही राजा त्या धनुष्याला उचलू शकलं नाही. यावेळेला राक्षसराज रावण तर ह्या पणाकरता आला देखील नाही. काही वर्षानंतर तिसऱ्यांदा राजांनी स्वयंवराचं आयोजन केलं. पुन्हा राजे लोक आले, पुन्हा कोणीही त्याला उचलू शकलं नाही आणि तेच जे स्वयंवर आहे पुन्हा तसंच समाप्त झालं. त्यानंतर ते राजे आपसात वार्ता करू लागले की बहुधा राजाला आपल्या मुलीचं लग्न करायचं नाही आहे
तो आपल्याला अपमानित करण्याकरता वारंवार ह्या स्वयंवराकरता बोलवतो आणि आपला अपमान करतो, तेव्हा आपण सर्वांनी मिळून मिथिलेवरती चारी बाजूनी आक्रमण करून राजा जनकाला पराभूत केलं पाहिजे आणि आपल्या अपमानाचा बदला घ्यायला पाहिजे. राजा जनकाच्या गुप्तचरांनी ही माहिती राजा जनकाला कळवली. तेव्हा राजा जनकांनी परशुरामांचं ध्यान केलं आणि त्यांना सांगितलं की महाराज, तुम्ही जसं म्हणाले होते त्याप्रमाणे मी ह्या धनुष्यालावर प्रत्यंच्या चढवण्याचा पण ठेवला, पण कोणीही राजा तो धनुष्य हलवू देखील शकला नाही. आणि त्यांना असं वाटतंय की हा धनुष्य मी सीतेच्या स्वयंवराकरता ठेवला नसून त्या राजांचा अपमान करण्याकरता हा पण ठेवला आहे, आणि म्हणून ते रागवून माझ्यावर आता चारी दिशेने आक्रमण करणारे, तर मी आपल्या छोटेसे सेनेनी त्या राजांचा कसा सामना करेन, तुम्ही माझी रक्षण करा. तेव्हा परशुराम म्हणाले की महाराज, तुम्ही चिंता का करता? अरे, ज्याचा हा शिवधनुष्य त्याला प्रसन्न कर, ते सर्व काही सुरळीत करतील. राजा जनकाने मग शिवाची प्रार्थना केली, त्यांचं पूजन केलं, त्यांना प्रसन्न केलं आणि आपली जी दुःख आहे ते शिवासमोर मांडलं की मी हे धनुष्यावर प्रत्यंच्या चढवण्याचा परशुराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे पण ठेवला, पण ते कोणीही राजे तो पण पूर्ण करू शकले नाही. आणि त्यांना असं वाटलं की ह्याच्यानी त्यांचा अपमान झाला आहे, म्हणून ते माझ्यावर आक्रमण करतात आणि मला आता पराभूत करण्याचा विचार करून राहिले, तेव्हा माझं रक्षण करावे. आणि मग राजा जनक शिवाची पूजा केल्यानंतर आपल्या सैन्यासह त्या राजांचा सामना करण्याकरता युद्धभूमीवर पोहोचले. पण काय चमत्कार, शिवाच्या आशीर्वादाने जनकाच्या सेनेने सगळ्या राजांना पराभूत करून टाकलं. थोड्याच वेळात पराभूत करून इतकं बुऱ्या तरीकेने हरवलं की त्या सर्व राजांना मिथिलेपासून पार दूर, खूप दूरपर्यंत पळून जावं लागलं. मग त्याच्यानंतर बरेच वर्षपर्यंत राजा जनकांनी काही स्वयंवराचा थाट मांडला नाही. त्यानंतर अनेक वर्षानंतर त्यांनी आपल्या राज्यात धर्मज्ञ यज्ञ करण्याचं आयोजन केलं. पुन्हा ह्या वेळेला सर्व राजे रजवाड्यांना बोलवलं गेलं, सर्व ऋषीमुनी आले, गावातले, नगरातले, आसपासचे सर्व लोक जमा झाले. लग्न मंडपामध्ये प्रत्येकाला राहण्याची, खाण्याची छान व्यवस्था केलेली होती आणि धर्मयज्ञ सुरू होणार होता. ह्या यज्ञामध्ये विश्वामित्रांना देखील बोलवलं गेलं होतं. विश्वामित्र आपल्या शिष्य समूहासमोर समेत या यज्ञाकरता मिथिलेच्या द्वारावरती पोहोचले. तेव्हा राजा जनक विश्वामित्रांचं आगमन करण्यासाठी वेशीवर पोहोचले आणि त्यांचं अर्घ्य, पाद्य, पुष्प याच्यानी पूजन करून, त्यांच्या शिष्यांचं पूजन करून ते जेव्हा वळू लागले, तेव्हाच राजा जनकाची नजर दोन बालकांवर पडली आणि ते त्या बालकांकडे पाहतच राहून गेले. त्यांची नजर स्थिर होऊन गेली. राजा जनकाला असं वाटलं जणू काय भगवान विष्णू स्वतः तिथे उभे आहेत आणि हसत राजा जनकाकडे पाहतात ते. तेव्हा राजा जनकाला आश्चर्यचकित पाहून विश्वामित्रांनी सांगितलं, महाराज, हे राजा दशरथाचे पुत्र श्रीराम आणि लक्ष्मण आहेत. मग राजा जनकाने राम लक्ष्मणाचंही अर्घपाद्य पुष्प देऊन पूजन केलं आणि मग त्यांना मिथिलेत घेऊन आले. आणि ज्या वेळेला मिथिलेत आणलं तेव्हा भऱ्या सभेमध्ये विश्वामित्रांनी राजा जनकाला म्हटलं की महाराज, हे जे दशरथाचे पुत्र आहेत त्यांना फार कौतूहल आहे तुमच्याकडे एक जो शिवधनुष्य तो पाहण्याची. तेव्हा माझी अशी इच्छा आहे की तुम्ही ह्या दोन्ही मुलांना आपला शिवधनुष्य जरूर दाखवावा. राजा जनकांनी लगेच आपल्या सैनिकांना आदेश केला की जा, देवालयातनं तो शिवधनुष्य इथे घेऊन या आणि मंडपात मधोमध एका टेबलावरती त्याला मांडा, म्हणजे ती मुलं येऊन हा धनुष्य पाहू शकतील. लगेच 1000 सैनिक, बलवान सैनिक, त्यांनी एका मोठ्या ट्रॉलीवरती तो धनुष्य ठेवला आणि यज्ञ मंडपात तो धनुष्य घेऊन आले. यज्ञ मंडपात एका सुंदर टेबलावर तो धनुष्य ठेवला गेला आणि मग राजा जनकाने विश्वामित्रांना म्हटलं की तुम्ही आता श्रीराम आणि लक्ष्मणाला हा धनुष्य पाहण्याकरता पाठवू शकता. त्यावेळेला विश्वामित्रांनी श्रीरामाला आज्ञा केली की जा, तू पहा. तुम्हाला जो धनुष्य पाहायचा होता, तर तेव्हा श्रीराम विश्वामित्रांना म्हणतात की मी ह्याला स्पर्श करून पाहू शकतो का? तेव्हा राजा जनकाला देखील हे ऐकू गेलं आणि राजा जनक म्हणाला, अरे, स्पर्श काय करायचा, तू धनुष्य उचल आणि त्याला प्रत्यंच्या चढव. जर का तू असं करू शकला तर माझी मुलगी सीता हिचं लग्न मी तुझ्याबरोबर लावून देईन.
मग श्रीराम हळूवारपणे त्या शिवधनुष्यापर्यंत पोहोचले. सर्वप्रथम त्यांनी त्या धनुष्याला नमस्कार केला. त्यानंतर भगवान शंकराची आराधना केली आणि भगवान शंकरापाशी तो धनुष्य उचलण्याची अनुमती मागितली. मग त्या धनुष्याच्या त्यांनी प्रदक्षिणा घातल्या आणि जसाच त्यांनी आपला हात तो धनुष्य उचलण्याकरता समोर केला, त्या धनुष्यामध्ये थरथराहट झाली. टेबलावरतीच धनुष्य असा थरथर कापत कापत रामाच्या हातात चालला गेला. रामाला तो धनुष्य उचलावा नाही लागला. मग सहजपणे त्यांनी तो धनुष्य उभा केला आणि प्रत्यंच्या चढवण्याकरता जसं तो धनुष्य ते वाकवू लागले, तो धनुष्य दुभागला आणि जोराचा तडका बसला. खूप जोराची गर्जना झाली. लोक घाबरून गेले. आणि मग राजा जनकाने सीतेचं श्रीरामाबरोबर स्वयंवर केलं. पुढची कथा सर्व तुम्हाला माहितीच आहे. तशा प्रकारे श्रीराम आणि सीतेचं स्वयंवर झालं. स्वयंवरानंतर 12 वर्षापर्यंत श्रीराम आणि सीतेने खूप आनंदात राज्यामध्ये आपले दिवस काढले. मग एक दिवस राजा राजा दशरथाला असे वाटले की आपले केस पांढरे होतात ते, म्हणून त्यांनी आपल्या मंत्र्यांसमोर विचार ठेवला की आता माझ्या जागी मी आपल्या ज्येष्ठ पुत्र रामाचा राज्याभिषेक करतो. आणि म्हणून मग राज्याभिषेकाची तयारी झाली. त्या दिवशी श्रीरामाला राज्याच्या दरबारात बोलवलं गेलं आणि राजा दशरथाने त्यांना सांगितलं की आता मी उद्याच्या शुभ मुहूर्तावरती तुझा राज्याभिषेक करणार आहे. तेव्हा राजकुमार श्रीराम धावत जाऊन त्यांनी आपल्या आईला हा समाचार सांगितला आणि मग त्यानंतर तो समाचार सांगायला ते सीतेच्या महालामध्ये गेले. दूरनं सीतेने श्रीरामाला येताना पाहिलं. श्रीरामाच्या मागे लगबगीने लक्ष्मण देखील येत होते. दोघं जण फार आनंदात दिसत होते. रामाच्या डोक्यावरती छत्र धरलेलं होतं. बाजूला 4-5 सेवेकरी होते जे पंखा करून राहिले होते आणि त्यामुळे सीतेला लक्षात आलं की बहुधा श्रीरामाचा राज्याभिषेक होण्याचा निर्णय झालेला दिसतोय. सीता धावत धावत पुढे आली. श्रीरामांनी हसत हसत सीतेला सांगितलं की उद्या महाराज आपला राज्याभिषेक करणार आहेत. आणि मग त्याच्यानंतर सेवक वगैरे चालले गेले आणि मग श्रीरामांनी सीतेला सांगितलं की उद्याच्या ह्याच्याकरता मला कुलगुरू वशिष्ठांनी व्रत करायला सांगितलं आहे. हे व्रत आपल्या दोघांना करायचं आहे. हा निर्जला उपवास आहे. आता आपल्याला आत्तापासून आता काही खायचं नाही, काही प्यायचं नाही आणि रात्री साध्या जमिनीवर झोपायचं आहे. तेव्हा आपण हा उपवास आता करू. सीता ही सखुशीने तयार झाली. म्हणे हो, आपण हा उपवास अगदी निर्जला उपवास करू. मग रामाने म्हटलं अरे तू तर एवढा आनंदात तयार होऊन गेली, पण हा उपवास करतात कशाला हे तरी माहिती आहे का तुला? तेव्हा सीतेने रामाला उत्तर दिलं की हो, आता उद्या तुम्ही राजा बनणार. तेव्हा आपल्या राज्यातील सर्वात उपेक्षित मनुष्य, आपल्या राज्यातील सर्वात उपेक्षित नागरिक आपले जीवन यापन कसे करतो याचा राजाला कल्पना असावी, म्हणून हे व्रत ठेवलं जातं. आणि म्हणून ह्या दिवशी काही खाल्लं पिल्लं नाही जात आणि जमिनीवरती झोपलं की त्यांना किती कष्ट होतात हे राजाला स्वतःला अनुभवता येतं. आणि मग त्याप्रमाणे तुम्ही आपले राजे बनल्यानंतर अशी योजना करू शकाल की त्या सर्वात शेवटल्या माणसाचं उत्थान होऊ शकेल. रामाला फार हसू आलं आणि ते म्हणे अरे वा, तुला तर सर्वच गोष्टी सगळ्या माहिती आहे. दरअसल सीता सर्व शास्त्रात पारंगत होती. वेदशास्त्र, समाजशास्त्र, राजनीतीशास्त्र, अर्थशास्त्र, त्याच्यानंतर सर्व शस्त्रविद्यांमध्ये देखील ती पारंगत होती. सीतेची तीक्ष्ण बुद्धी होती. ती अत्यंत सहनशील आणि खूप दयाळू होती. त्यामुळे सीतेला सर्व लोक खूप पसंत करत असत. सीता दिसायला त्रिभुवनात अत्यंत सुंदर होती. अशा प्रकारे जेव्हा आनंदाचा हा क्षण चाललेला होता, रात्रभर दिवसभर श्रीराम आणि सीतेने छान व्रत केलं. सकाळी 6-7 वाजताच्या सुमारास सुमंत्र रामाच्या महालामध्ये आले आणि त्यांनी सांगितलं की राजा दशरथ तुम्हाला बोलवतात. ते श्रीराम आणि लक्ष्मण सुमंताबरोबर रथात बसून दशरथाच्या महालात गेले आणि तिकडनं जेव्हा परत आले त्यावेळेला सीतेने पाहिलं की आज आता रामाच्या डोक्यावरती छत्र नाही, आजूबाजूला सेवेकरी नाही. लक्ष्मण फार क्रोधित दिसतात आणि रामाचा चेहरा फार पडलेला दिसतोय. तेव्हा काहीतरी अघटित घडलंय हे तिला लक्षात आलं. राम आले आणि त्यांनी आपला अगदी सामान्यसा चेहरा ठेवून
हसत हसत सीतेला सांगायला सुरुवात केली की मला माझ्या पित्याने आज्ञा केली आहे की राज्य आता भरताला दिलं गेलं आहे आणि मला 14 वर्षाकरता वनवासात जायचं आहे. तेव्हा मी माता कौसल्याची आज्ञा घेऊन आलेलो आहे आणि आता मी तुझी पण परमिशन घेण्याकरता आलो आहे. यानंतर आता तू राजा दशरथ आणि कौसल्याची सेवा करून इथेच महालात राहा आणि मी 14 वर्षाकरता जंगलात जाणार आहे. तेव्हा सीतेनी रामाला सांगितलं की नाही, मला पण तुम्ही वनात घेऊन चला. मग रामाने अनेक प्रकारे सीतेला समजवण्याचा प्रयत्न केला की जंगलामध्ये फार कष्ट होतात, काटे बोसतात, काटेरी झाडी वृक्ष असतात, कंकड पत्थर असतात जे पायात गडतात, पायाला छाले पडतात, जे ऋतूचे त्रास आहेत, गरमीचा त्रास, सर्दीचा त्रास, पावसाचा त्रास, हे सगळे ऋतूंचे त्रास सहन करावे लागतात. तेवढंच नाही तर हिंसक पशु पक्षी राक्षस यांच्यापासूनही देखील खूप भीती असते. तेव्हा तू हा सर्व त्रास सहन करू शकणार नाही, कारण तू एक राजकन्येप्रमाणे लहानापासून मोठी झालेली आहे आणि म्हणून तू काही वनात चलू नको. पण तरी देखील सीतेने श्रीरामाला मग एक प्रश्न केला की श्रीरामा, मला एक गोष्ट सांगा की कौसल्या माता देखील तुमच्याबरोबर वनात यायला तयार झाल्या होत्या, मग त्यांना तुम्ही काय सांगितलं की का त्यांनी बरोबर येऊ नये? तेव्हा श्रीराम म्हणाले की अरे, मी कौसल्याला सांगितलं की पत्नीचा धर्म आहे पतीची सेवा करावी, जिथे पती असेल तिथेच पत्नीने थांबायला पाहिजे. आणि म्हणून मी कौसल्याला सांगितलं की आता माझे पिता फार दुःखी आहेत, तर त्यांचं साथ देण्याकरता तुला आपल्या पतीबरोबर थांबायला पाहिजे. पुत्राबरोबर जाण्याची काही आवश्यकता नाही. शास्त्रात असं कुठेही लिहिलेलं नाही. त्याच्यामुळे कौसल्याने मला वनात जाण्याची अनुमती दिली आणि ती आता महालात थांबणार आहे. तेव्हा सीतेने हसत हसत रामाला म्हटलं, मग जो कानून कौसल्येकरता लागू होतो तो माझ्याकरता लागू नाही होत का? आपण जेव्हा लग्न केलं तेव्हा दोघांनी एक दुसऱ्याला सुखात आणि दुःखात साथ द्यायची अशी वचनं घेतली आहे. तेव्हा जोपर्यंत तुम्ही सुखात होते तर मी सुख उपभोगले. आता तुमच्यावरती दुःखाचा पहाड कोसळला आहे तर मी तुमच्याबरोबर दुःखात बरोबर राहणार. दुसरी गोष्ट अशी की वनामध्ये तुम्ही तपस्या करता जाताय, पण ऋषीमुनी देखील आपल्या बायकांना आपल्या बरोबर ठेवून तपस्या करत असतात. त्याचप्रमाणे मी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास देणार नाही आणि तुमची खूप सेवा करेन, जेणेकरून तुम्हाला तपस्या करायला अधिक मदतच होईल. त्यामुळे रामाला सीतेच्या ह्या उत्तरावरती काही उत्तर देता नाही आलं. राम निरुत्तर होऊन गेले. त्यानंतर सीतेने रामाला एक आणखीन प्रश्न केला. सीता म्हणाली की तुम्ही तर महान धनुर्धर आहात. त्रिभुवनात देवता, राक्षस, किन्नर सगळे मिळून जरी तुमच्याशी युद्ध करायला आले तरी तुम्ही एकट्याने सर्वांना परास्त करू शकता. इतके महान धनुर्धर असताना देखील तुम्हाला अशी कुणाची भीती वाटते की ज्या कारणाने तुम्ही मला वनात जाण्यापासून रोखत आहात? रामाच्या पुरुषार्थाला जेव्हा हा चॅलेंज केला गेला त्यामुळे राम फार अवाकसे राहून गेले आणि त्यांनी सीतेला म्हटलं, नाही नाही, तू माझ्याबरोबर चल आणि आता मी तुला आपल्याबरोबर घेऊन जाईन. आणि मग त्यानंतर त्यांनी लक्ष्मणाला देखील आपल्याबरोबर येण्याची अनुमती दिली आणि मग श्रीराम, लक्ष्मण आणि सीता वनामध्ये गेले. वनात जाण्याच्या अगोदर ते जेव्हा राजा दशरथाशी, कौसल्याशी अनुमती घेण्याकरता गेले त्यावेळेला राजा दशरथ, कौसल्या, सुमित्रा, राजाचे मंत्री, सर्व सभासद, पूर्ण जनता सर्व सीतेला वनात जाण्यापासून रोखत होते. पण सीतेने सगळ्यांना समाधानकारक उत्तर प्रदान करून ती रामाबरोबर वनात जाण्याकरता तयार झाली. मग ज्या वेळेला वनात जाण्याकरता अनुमती द्यायची वेळ आली त्यावेळेला कौसल्याने सीतेला उपदेश केला आणि तिची तारीफ पण केली. कौसल्या सीतेला म्हणते की सीते, 3 प्रकारच्या स्त्रिया असतात. पहिली स्त्री तशी असते की जी पतीबरोबर सर्व सुख उपभोगते आणि ज्या वेळेला पती कष्टामध्ये पडतो, दुःख येतं त्याच्यावर, त्यावेळेला त्या त्याला सोडून निघून जातात. दुसरी स्त्री अशी असते जी सदैव आपल्या पतीची उणीधुणी काढत असते, त्याच्यावर शासन गाजवत असते आणि आपल्या मैत्रिणींमध्ये, 4 चौघांमध्ये आपल्या पतीचा अपमान करते आणि आपल्या पतीमध्ये काय काय कमी आहे, किती दुर्गुण आहेत आणि मी कशी चांगली आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करते. आणि तिसरी स्त्री जी असते, जी जगात वंदनीय आहे, ती म्हणजे पतिव्रता स्त्री,
जी पतीबरोबर सुखात देखील त्याचा साथ देते, त्याचप्रमाणे दुःखात देखील त्याचा तसाच साथ देते आणि सदैव त्याचा आदर करते. पतीला आपला देव मानते. अशी ही जी पतिव्रता स्त्री असते, तिच्यासमोर सर्व देवांच्या शक्ती देखील क्षीण पडून जातात. तेव्हा सीतेने कौसल्येला मातेला म्हणतात, की हे माते, ज्या वेळेला माझं लग्न झालं आणि मी आपल्या सासरी यायला निघाले होते, त्यावेळेला माझ्या मातेने देखील हाच उद्देश मला केला होता आणि हे सर्व मी शास्त्रात वाचलेले आहे. त्याच्यामुळे तुम्ही माझ्याबद्दल कसलीही शंका बाळगू नका. मी पतिव्रता धर्मचंच पालन करणारे आणि रामाबरोबर जंगलात त्याची सेवा करतच राहणारे. त्यामुळे कौसल्येला फार आनंद झाला आणि मग त्यांनी रामाला, सीतेला आणि लक्ष्मणाला वनात जाण्याची अनुमती दिली. मग वनामध्ये गेल्यानंतर राम अनेक ऋषी मुनींशी भेटत भेटत शेवटी अत्री मुनींशी भेटायला जातात. त्यावेळेला अत्री मुनी श्रीरामाचं, सीतेचं आणि लक्ष्मणाचं अर्घ्यपाद्य पुष्प देऊन स्वागत करतात आणि मग अत्री मुनींची जी पत्नी अनुसूया ही सीता मातेला आपल्या खोलीत घेऊन जाते आणि मग सीतेला उपदेश करते आणि त्याच्यामध्ये सीतेला सांगते, की पहा, काही स्त्रिया अत्यंत स्वतंत्र विचाराच्या असतात. त्या आपल्या पतीवर आपली सत्ता गाजवतात, आपल्या मनासारखं वागतात, जिथे वाटेल तिथे जातात, जसं वाटेल तसं राहतात. पण त्यामुळे त्यांना चांगलं आणि वाईट याच्यात फरक करता येत नाही आणि मग शेवटी एक वेळ अशी येते की त्यांना फार मोठा संकटाचा सामना करावा लागतो आणि मग त्यांना अपयश आणि अपकीर्ती मिळते. पण पतिव्रता जी स्त्री असते, त्या पतिव्रतेच्या ताकदीवरती देवाची ताकद देखील क्षीण पडते आणि मला फार आनंद होतोय की तू रामाबरोबर वनात जाण्याबरोबर त्याच्याबरोबर आली आहे आणि त्याचा फार आदर करते आणि पतिव्रता धर्माचं पालन करते. त्याच्यामुळे मला फार आनंद होतोय. म्हणून आता मी तुला अशी साडी देते जी कधी मलिन होणार नाही. आणि म्हणून अनुसूयेने एक पिवळ्या रंगाची साडी सीतेला प्रदान केली आणि काही दागिने दिले, की हे दागिने आता तू घाल, जे पूर्वीचे दागिने ते इथेच सोडून दे. मग सीतेने ती पिवळी साडी घातली, दागिने घातले आणि बाहेर आली. मग त्यानंतर सीता, राम आणि लक्ष्मण हे अगस्ती मुनींच्या आश्रमात गेले. अगस्ती मुनींना जेव्हा कळलं की राम आपल्या आश्रमामध्ये आलेत, तर ते स्वतः तिथनं उठून वेशीवरती येऊन त्यांनी श्रीराम, लक्ष्मण आणि सीतेचं पूजन केलं आणि श्रीरामाला आपल्या आश्रमात गेले. त्यांना सारे अस्त्रशस्त्र प्रदान केलं आणि त्यांनी सांगितलं, की जर का तू रामा आता उरलेलं 1 वर्ष ह्याच माझ्या आश्रमात घालवलं, तर इथे राक्षस वगैरे कोणीही येत नाहीत, कुणाचीही भीती नाही, तुम्ही आनंदात आपलं वर्षभर इथे राहू शकता. पण राम म्हणतात, नाही, मला इथे नाही राहायचं आहे, मला जवळपास तुम्ही कुटिया कुठे बांधायची ते सांगा. तेव्हा श्रीरामाला ते सांगतात, की तू पंचवटीवरती आपली कुटी बांध. आणि मग श्रीराम, लक्ष्मण आणि सीता जेव्हा पंचवटीकडे जाऊ लागतात, त्यावेळेला श्रीरामाला सीता एक प्रश्न करते. फार बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे. सीता श्रीरामाला म्हणते, की मला तुम्ही सांगितलं होतं की आम्ही वनामध्ये तप करण्याकरता जातोय. मग जर का तुम्ही तप करण्याकरता आले आहात, तर ह्या अगस्ती मुनीच्या आश्रमात राहून तुम्ही छान तप करू शकले असते, तपस्वी लोकांबरोबर राहून. मग तुम्ही ही जागा सोडून पंचवटीत घनदाट अरण्यात आपली कुटी बांधण्याकरता का जात आहात? दुसरा प्रश्न, जर का तुम्ही तप करायला आलेत, तर आपल्याबरोबर हे शस्त्रास्त्र का ठेवले? आणि मला हे काही पटत नाही की तुम्ही हे शस्त्रास्त्र घेऊन चालले. कारण पुराणात एक गोष्ट आहे की एक ऋषी होते, त्यांची इतकी तपस्या वाढली होती की इंद्राचं आसन डोलू लागलं. तेव्हा इंद्राने काय केलं, की तो एक राजाचा वेश घेऊन त्या ऋषीच्या आश्रमापाशी आला आणि त्यांनी ऋषींना म्हटलं, की मला पाणी प्यायला मिळेल का? तेव्हा ऋषी म्हणाले, की 5 मिनिट बैस, या कमंडलूतलं पाणी पी, विसावा घे आणि मग पुढे जा. इंद्राने पाणी प्यायला आणि आपली तलवार त्या ऋषींच्या जवळ सोडून दिली आणि विसरल्याचा बहाणा करून तो तिकडनं निघून गेला. ऋषींना असं वाटलं की बहुधा राजा गेलाय
जेव्हा त्याला कळेल की तो आपली तलवार विसरला आहे तर तो घ्यायला येईल. म्हणून ते राजाची वाट पाहत होते. बराच वेळ राजा परत नाही आला. मग त्यांना वाटलं की अरे यार, आपण जर का तपस्येमध्ये लीन झालो आणि आपलं लक्ष नाही राहिलं आणि कोणीही तलवार घेऊन गेलं तर मग राजाला आपण काय उत्तर देणार. म्हणून त्यांनी ती तलवार आपल्या बाजूला ठेवून घेतली. मग ते जेव्हा नदीवर अंघोळी करता, पाणी पिण्याकरता जात असत तर आपल्या बरोबर ती तलवार घेऊन जात असत. काही दिवसांनी त्यांनी त्या तलवारीचा उपयोग वाटेत येणाऱ्या झाडींना, फांद्यांना काटण्याकरता उपयोग करायला सुरुवात केली. आणि मग हळूहळू त्या तलवारीचा उपयोग करून ते शस्त्राचा उपयोग करू लागले आणि पाप मार्गावर गेले. त्यामुळे त्यांची पूर्ण तपस्या जी आहे ती भंग होऊन गेली. ते नरकवासी झाले. तेव्हा जशी आपण संगत करतो त्याप्रमाणे आपली वृत्ती बनते. तेव्हा तुम्ही हा जो आपल्याबरोबर धनुष्यबाण वगैरे घेऊन चालताय हे मला काही पटत नाही. तेव्हा श्रीराम म्हणतात की पहा, आपण जेव्हा वाल्मिकीच्या आश्रमात गेलो होतो तिकडल्या ऋषींनी सांगितलं होतं की इकडले राक्षस त्यांना त्रास देतात, यज्ञ करू देत नाहीत, खाऊन जातात. म्हणून मी प्रतिज्ञा केली आहे की ह्या राक्षसांचा मी समूळ नाश करेन, दंडकारण्य राक्षसांपासून मुक्त करणारे. तेव्हा सीता श्रीरामाला म्हणते की पण निरपराध राक्षसांचा तुम्ही वध करू नका. ते जर का तुमच्यावर आक्रमण करतील तर गोष्ट वेगळी. विनाकारण तुम्ही राक्षसांचा वध करता कामा नये. मग पुढची कथा सर्व तुम्हाला माहिती आहे की शूर्पणखाचं नाक कान काटले गेलं, खरदूषणाचा वध झाला आणि मग रावणाने सीतेचं अपहरण केलं. पण ह्या आत्तापर्यंतच्या गोष्टींमध्ये तुम्हाला हे कळलं असेल की सीतेला फार स्वतंत्रता होती, ती फार बुद्धिमान होती, ती चतुर होती आणि तिच्यापाशी अकाट्य तर्क होते. श्रीरामाला असं मानलं जातं की ते शास्त्रामध्ये श्रीरामाला जेवढं ज्ञान होतं त्याच्या बरोबरीचं ज्ञान आणि कोणत्या ऋषीमुनींना देखील नव्हतं. पण अशा ह्या श्रीरामाला देखील आपल्या तर्कशास्त्रांनी सीतेमातेने दोनदा पराजित केलेलं आहे. त्यामुळे सीता ही अशी चलचित्रात किंवा सिरियलमध्ये दाखवण्यावाल्या नायिकेप्रमाणे नाही, हिचं फार स्ट्रॉंग कॅरेक्टर आहे, फार सुंदर असं त्याचं चरित्र आहे. पुढे जेव्हा आपण पाहतो की रावण देखील आपल्याच योजनेमध्ये अडकला होता. जेव्हा खरदूषणाचा श्रीरामांनी एकट्याने वध केला आणि रावणाच्या जासूसांनी त्याला जाऊन ही सूचना दिली की खरदूषण मारले गेले, त्या सेनेसहित मारून टाकले, एकट्या रामाने मारले. त्यावेळेला रावणाने आपल्या सर्व सभासदांची मीटिंग बोलवली. तेव्हा सेनापतींनी त्याला सुझाव दिला की हे पहा, राम इतके बलशाली आहे आणि इतके मोठे धनुर्धर आहे की आपण संपूर्ण सेनेसहित जरी रामाचा सामना करायला गेलो तर ही सारी सेना पराजित होऊन जाईल. एवढंच नाही, जरी देवता आणि राक्षस मिळून श्रीरामाचा वध करायला गेले ना तर एकटे श्रीराम त्या दोन्ही सेनाचा पराजित करून टाकतील. तेव्हा तुम्ही श्रीरामाचा युद्धाचा वेग सहन करू शकणार नाही. तर रावण आपल्या सेनापतीला म्हणतो ही गोष्ट मलाही माहिती आहे, मग आता ह्याचा काहीतरी मार्ग तर काढावा लागेल. आपल्या सगळ्या राक्षसांना मारून टाकलंय त्यांनी, तर आपल्याला बदला घ्यायला नको का. तेव्हा सेनापती राजाला सल्ला देतो की रामाची शक्ती जर का थोडी क्षीण झाली तर मग आपण त्याला हरवू शकतो. तर रावण म्हणतो मग त्याची शक्ती कशी क्षीण होईल. तेव्हा सेनापती रावणाला सांगतो की पहा, राम सीतेला फार जास्त प्रेम करतात आणि जेव्हा कोणी मनुष्य ज्याचा तो खूप प्रेम करत असतो त्या मनुष्याचं जर का आपण अपहरण करून घेतलं तर त्याच्यानंतर तो भीतीमुळे गर्भगळीत होतो आणि धीरे धीरे जसा जसा वेळ जात जाईल त्याची शक्ती क्षीण होऊ लागते. तर आपण सीतेचं जर का हरण करून घेतलं तर सीतेच्या वियोगामुळे श्रीरामाची शक्ती कमी होईल आणि ज्या वेळेला श्रीरामाची शक्ती पर्याप्त कमी होऊन जाईल असं आपल्याला कळेल तेव्हा आपण राम आणि लक्ष्मणावर आक्रमण करून त्या दोघांचा नायनाट करू शकतो. अन्यथा एकटे श्रीरामच आपल्या सेनेचा वध करायकरता समर्थ आहेत. रावणाला आपल्या सेनापतीची ही योजना आवडली आणि त्यामुळे तो सीतेचं हरण करायला आला. मारीचाने समजवलं म्हणून वापस गेला. मग जेव्हा शूर्पणखा पुन्हा गेली आणि तिने त्याला प्रोव्होक केलं म्हणजे पुन्हा त्याला उत्साहित केलं, त्यावेळेला रावण आला आणि मग सीतेला अपहरण करून जाऊ लागला. त्यावेळेला सीतेमातेने रावणाला चेतावणी दिली आहे.
ज्या वेळेला तो सीतेला उचलून आपल्या विमानात नेत असतो तेव्हा सीता त्याला सांगते की रावणा पहा, तू आपल्याला खूप महान बलशाली समजत असशील, पण तू एक प्रकारे चोरी करून जातोय. माझा पती जेव्हा आपल्या कुटी येत नाहीये, माझा देवर जेव्हा, माझे दीर इथे नाहीत, त्यांच्या अनुपस्थित मला घेऊन चाललाय. त्यामुळे तू बलशाली म्हणवला जाणार नाही आणि मला नेणं हे म्हणजे तू आपल्या मृत्यूला आमंत्रण देऊन राहिलाय. कारण ज्या वेळेला रामाला हे कळेल की तू माझं अपहरण केलंय, तर ते शोधत शोधत तू जिथे असशील तिथे येऊन तुझा वध करतील. पण त्यावेळेला रावणाला ही गोष्ट लक्षात आली नाही. त्यांनी जटायूचा वध केला आणि फार अत्यंत वेगाने तो दक्षिणेकडे जाऊ लागला. आता एक छोटीशी गोष्ट आहे की आपण जे प्रदर्शन्या वगैरे लागलेल्या असतात त्याच्यात एखाद स्टॉल असा असतो की ज्याच्यात साबण ठेवलेला आहे, तेल ठेवलेलं आहे, पावडर ठेवली आहे आणि आपण रिंग घेऊन ज्या सामानावरती ते रिंग टाकतो आणि ज्याच्यात ते रिंग अडकेल ते सामान आपल्याला मिळत असतं. आपण 10 रिंग घेतो आणि एकही रिंग एकाही सामानावर फसत नाही. पण सीता किती महान नेम घेऊन वस्तू टाकणारी होती ह्याचा तुम्हाला अनुभव येईल जेव्हा सीता वेगाने रावण दक्षिणेला चाललाय. सीतेला दूर न दिसतं की 5 वानर आपसात काहीतरी मंत्रणा करत बसले, तेव्हा ती रावणाच्या न कळत आपले दागिने काढून एका पुरचुंडीत बांधते आणि ते दागिने असे फेकते की ज्या वेळेला ते लोक 5 वानर बसलेले असतात मंत्रणा करत, सुग्रीव, हनुमान, जांबवंत, नल आणि नील, त्यांच्या ठीक मधोमध ती पुरचुंडी पडते आणि ती पुरचुंडी पडल्यामुळे ते वानर वरती पाहतात तेव्हा त्यांना दिसतो की एक राक्षस एका बाईला, स्त्रीला घेऊन जोराने चाललाय दक्षिण दिशेकडे आणि ती स्त्री ओरडते, हे राम, हे लक्ष्मण, मला वाचवा, मला वाचवा. तर एवढ्या वेगाचा अंदाज घेऊन बरोबर नेमक्या ठिकाणी आपली वस्तू फेकणं ही देखील मोठी कला आहे, जी की सीतेला अवगत होती. त्यामुळे सीता अशी सर्वसामान्य स्त्रीसारखी नव्हती. ती अत्यंत धैर्यवान होती. ती ह्या संकटाकरता पहिलेपासून तिने आपल्याला तयार केलं होतं. ती कोणत्याही संकटात घाबरली नव्हती. आपल्या विवेकबुद्धीचा तिने उपयोग केला आणि रावण जेव्हा घेऊन गेला आणि त्यांनी आपल्या महालामध्ये सीतेला आपलं वैभव दाखवण्याचा प्रयत्न केला की ह्याच्याने ती माझ्यावरती भाळेल आणि माझ्याशी लग्न करायला तयार होईल. पण सीतेला त्याच्या वैभवाशी काहीच मतलब नव्हता आणि ज्या वेळेला सीतेचा सामना मंदोदरीशी होतो आणि मंदोदरी जसं सीतेला पाहते, तिचा चेहरा पाहताच मंदोदरी ओळखून घेते की अरे ही तर तीच मुलगी आहे जी रावण लहान मुलगी म्हणून घरात घेऊन आला होता आणि आपल्या राजज्योतिषांनी सांगितलं होतं की हे तुझ्या वधाचं मूळ कारण बनेल. तेव्हा मंदोदरी रावणाला सांगते की हे तर तू आपली मौत घरी घेऊन आलाय. ते लहान मुलगी जी होती तीच ही सीता आहे. आणि मग तेव्हा रावणाला कळतं की अरे आपल्या डावात तर आता आपणच फसलोय. सीता इथे राहिली तर आपला वध होईल आणि सीतेला जर का आपण सोडून देतो तर एका वनवासी युवकासाठी आपण पराजय स्वीकार करून राहिलोय, जो की त्रिभुवनचा राजा आम्ही जिंकणेवाला म्हणून लोकांपाशी आपलं अहम दाखवत फिरत होता. त्याच्यामुळे रावण न तर सीतेला सोडून रामापाशी सोडून देऊ शकत होता आणि न सीतेला आपल्या घरात ठेवू शकत होता. रावणाची फार फजियत झालेली होती. तो अत्यंत घाबरून गेला होता. मग त्यांनी म्हटलं अरे नाही, ह्याला आपल्या महालात नाही ठेवत. मग त्यांनी अशोक वाटिकेमध्ये सीतेला राक्षसांच्या पहाऱ्यामध्ये ठेवलं. अशोक वाटिकेमध्ये त्यांना ठेवलं जात होतं ज्यांना प्राणदंड दिला जायचा. रावणाने विचार केला होता की काही दिवस तिथे ठेवून आपण सीतेचा वध करून टाकू, म्हणजे आपल्यावरती मृत्यूचं संकट काही येणार नाही. आणि याकरता म्हणून त्यांनी सीतेला अशोक वाटिकेत पाठवलं आणि मोठमोठ्या राक्षसांच्या सुरक्षेमध्ये ठेवलं. मग त्याच्यानंतर हनुमान लंकेमध्ये येतात, अशोक वाटिकेत पोहोचतात, सीतेला आपलं रामाचं चरित्र ऐकवतात, मग सीतेला खात्री पटवतात. मग सीता विचार करते की जर का तू रामाचा दूत म्हणून मला सांगून राहिलाय तर मला रामाचे लक्षणं सांग. मग तू तर रामाला चांगला ओळखतो, मग त्याची असे 10 लक्षणं मला सांग जेणेकरून मला विश्वास होईल की तू रामाचा दूत आहे. मग हनुमंत रामाचे 10 लक्षणं सांगतात की ते आजानुबाहू आहेत, सावळे आहेत, खूप मंद स्मित हास्य, कधी घाबरत नाही, कुणावरती त्यांना राग येत नाही
आणि ते सर्वांचं अत्यंत मधुरतेने सगळ्यांशी सेवा करत असतात. धनुर्धारमध्ये त्यांचा कोणी हात धरू शकत नाही आणि ते लवकरच येऊन तुला इकडनं घेऊन जातील. पण जर का हे माते तुला रामाशी आत्ताच भेट करायची असेल तर तू माझ्या खांद्यावर बस, मी तुला इकडनं लंकेतनं डायरेक्ट त्रिकूट पर्वतावर घेऊन जातो, जिथे की प्रसवनगिरीवर घेऊन जातो, जिथे की श्रीराम विराजमान आहेत. तेव्हा सीता सांगते की हे मारुती, रावणाशी माझा जो स्पर्श झाला तो बलात्काराने झाला होता. त्यावेळेला माझं काही त्याच्यामध्ये मी असहाय्य होती, पण जाणून बुजून मी कोणत्याही परस्पुरुषाचा स्पर्श करू शकत नाही. आणि जर का तू मला तिथे घेऊन गेला तर मग ह्याच्यात रामाचं काय मोठं साध्य होणार आहे. सर्व लोक म्हणतील, अरे रामाला तर हनुमानाने सीता आणून देऊन दिली. तर रामाचं कीर्ती वाढली पाहिजे म्हणून तू रामाला सांग की तुम्ही तिकडनं समुद्र पार करून इथे या आणि रावणाचा वध करा. आणि मग सीतेला वाटतं की एवढा मोठा समुद्र सेना कशी पार करून येणार. तेव्हा हनुमानाला सीता सांगते की तुम्हाला या समुद्रावरती पूल बांधावा लागेल आणि ह्याकरता तुमच्या सेनेमध्ये जो कोणी हे शास्त्र जाणत असेल त्याच्याकडनं हा पूल बनवावा लागेल. मग पुढची कथा तुम्हाला माहिती आहे की वानरांनी पूल बांधला, मग राम आपल्या सेनेसह तिथे आले. यामध्ये दोनदा रावण सीतेचा वध करण्याकरता म्हणून तिथे आला सीतेच्या जवळ. त्यावेळेला सीतेने एक दर्भ धरून रावणाला सांगितलं की तू मला मारू शकत नाही आणि तू माझ्यापासून दूर राहा. त्यावेळेलाच रावणाला कळून गेलं होतं की सीता जी आहे ती फार बुद्धिमान आहे आणि ती फार सशक्त अशी नारी आहे, कारण ही दर्भाला देखील अभिमंत्रित करून ब्रह्मास्त्राच्या रूपाने चालवून माझा वध करू शकते. आणि म्हणून रावण तिथे मंदोदरी बरोबर परत चालला गेला होता. त्या दर्भाला तो पार करून सीतेजवळ येऊ पावला नाही. अशा प्रकारे ही सीता अत्यंत बलवान, अत्यंत धैर्यशील, अत्यंत बुद्धिवान अशी ही स्त्री होती. आणि अशा स्त्रीचं आपल्याला आदर्श ठेवायला पाहिजे. आणि ह्याच्याही नंतर जेव्हा अग्निपरीक्षेची वेळ आली त्यावेळेला जेव्हा रामाने म्हटलं की तू रावणाच्या घरी 6 महिने लागली, परपुरुषाच्या घरी इतक्या दिवस लावल्यानंतर कोण पुरुष तुला आपल्या घरी ठेवून घेईल. तेव्हा सीतेने तात्काळ लक्ष्मणाला म्हटलं की इथे अग्नी प्रगट कर आणि मी ह्या अग्नीमध्ये प्रवेश करेन, कारण मी आपला अपमान सहन करू शकत नाही. आणि म्हणून सीतेने चितेमध्ये अग्निप्रवेश केला आणि त्यावेळेला तिने शपथ घेतल्या वेगवेगळ्या प्रकारच्या की जर का मी पवित्र असेन तर अग्निदेवता मला पुन्हा प्रगट करतील, मला अग्नीचा कुठलाही भय राहणार नाही. आणि ज्या वेळेला अग्नीमध्ये सीतेने प्रवेश केला त्यावेळेला तिने पिवळी साडी घातलेली होती, कमरेपर्यंत लांब केस होते, सुंदर अशी स्त्री होती. आणि ज्याप्रमाणे अग्नीमध्ये सुवर्ण जळल्यानंतर ते आणि उजळून बाहेर येतं, त्याप्रमाणे अग्नीमध्ये प्रवेश केल्यानंतर सीता जी बाहेर आली ती आणखीन 1,00,000 पटीने गोरी होती. तिचे केस गुडघ्यापर्यंत लांब होते. तिने राजा दशरथांनी दिलेले सर्व दागदागिने घातलेले होते आणि लाल साडी घालून ती प्रगट झाली होती. तशी ती अनेक उजळून आलेली सीता अग्निदेवानी श्रीरामाला परत केली. आणि मग अग्निदेवाची साक्ष मानून श्रीरामाने सीतेला आपल्याबरोबर लंकेतून अयोध्येला घेऊन गेले. आणि मग वर्षभरामध्येच एका रजकाने सीतेवरती रावणाच्या घरी 6 महिने राहण्याचा आरोप लावला. तेव्हा जनतेच्या आग्रहास्तव रामाला सीतेला टाकण्याची हिंमत पडत नव्हती. ते फार बेचैन होते, दुःखी होते. आपल्या राजदरबारात जाणं त्यांनी बंद करून दिलं होतं. तेव्हा सीतेमातेनेच सांगितलं की राजा, आपल्या संबंधापेक्षा कर्तव्य महत्त्वाचं असतं. तेव्हा आपली जनता ज्याच्याने प्रसन्न होईल असं काम राजाने केलं पाहिजे. कारण जसं राजा राहतो, जसं राजा तसं प्रजा तसं आचरण करू लागते. तर प्रजामध्ये गलत भावना उत्पन्न नाही झाली पाहिजे. म्हणून तुम्ही आपलं कर्तव्याचं पालन करा आणि मला पुन्हा वनवासात पाठवा. मग पुन्हा सीतेला रामाने लक्ष्मणाला सांगून वाल्मिकीच्या आश्रमाजवळ सोडलं. आणि मग बाकीची गोष्ट तुम्हाला माहिती आहे की मग लव आणि कुशाचा जन्म झाला. पण सीतेने लव कुशापासून आपल्या पतीचं नाव छिपवलं नाही.
त्यांनी लवकुशाला श्रीराम तुमचे पिता आहे हे पहिलेच सांगून ठेवलं होतं. आणि म्हणून जेव्हा लवकुश रामाच्या दरबारात जातात आणि रामाचं चरित्र वाचतात तेव्हा त्यांना माहीत असतं की हे आपले पिता आहेत. आणि मग ज्या वेळेला सीतेला पुन्हा बोलवलं जातं शपथ घेण्याकरता, त्यावेळेला सीता वाल्मिकींना सांगते की जर का रामाने मला पुन्हा अशी शपथ घ्यायला म्हटली तर आताची मी ही शपथ घेणार नाही. तेव्हा महर्षी वाल्मिकी श्रीरामाला सांगतात की मी साक्ष देतो की सीता पवित्र आहे. पण रामाला महर्षी वाल्मिकींची सांगितलेली ही गोष्टीपेक्षा त्यांना असं वाटतं की जर का सीतेने पुन्हा जशी तिथे शपथ घेतली होती अशी शपथ इथे घेतली तो लोकांच्या मनातली शंका दूर होऊन जाईल आणि मग मी सीतेचा स्वीकार करेन. पण मग सीतेने तशी शपथ घेतली नाही. तिने म्हटलं की जर का मी पवित्र असेन तर धरती माता मला स्वीकार करून घेईल. आणि मग धरती फाटली आणि सीता त्यात समाहित होऊन गेली. आणि मग जेव्हा राम धरती मातेवरती नाराज झाले आणि आपला क्रोध प्रगट करू लागले तेव्हा ब्रह्मदेवानी सांगितलं की पहा तिचं जेवढं काम होतं तेवढं तिने पूर्ण केलं. रावण वधाकरता तिने जन्म घेतला होता, रावण वध झाला आणि आता तुम्ही परत आले म्हणून ती परत साकेत धामात लक्ष्मी आपल्या घरी पोचली आहे. आता तुम्ही स्वतःच आपल्याकरता 10,000 वर्षाचं आयुष्य मागितलेलं आहे, त्याच्यामुळे तुमचं आयुष्य पूर्ण झाल्यानंतरच मग तुम्ही साकेत धामात येऊ शकता. त्याप्रमाणे मग तुम्ही आता ह्या लवकुशाचा सांभाळ करा आणि त्यांना मोठं करून तुमचा समय जेव्हा पूर्ण होईल तेव्हा तुम्ही साकेत धामाला परत यावं. तर अशी ही सीतेची कथा, जी अत्यंत श्रीरामासारखाच आदरणीय आणि वंदनीय अशी ही सीता, जिचं चरित्र सर्व स्त्री जातींनी आपल्यासमोर आदर्श म्हणून ठेवायला पाहिजे. इतर कोणत्याही चरित्रापेक्षा सीतेचं चरित्र सर्वात श्रेष्ठ चरित्र, कारण ही लक्ष्मीचा अवतार आहे. आणि हा प्रश्न आत्ताच उद्भवला असा नाही. 1947 साली महात्मा गांधींना देखील हा प्रश्नाचं उत्तर द्यावं लागलं होतं. स्वतंत्रतेच्या वेळी महात्मा गांधी दर संध्याकाळी प्रार्थना सभा करत असत आणि त्या प्रार्थना सभेमध्ये प्रार्थना झाल्यानंतर अर्ध्या तासाचे 2 कार्यक्रम होत होते. पहिले तर एक कथाकार कथा सांगत असत आणि त्यांची कथा संपली की प्रश्न उत्तराचा कार्यक्रम राहायचा, ज्याच्यात लोक प्रश्न विचारायचे आणि स्वतः महात्मा गांधी त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची. असंच एकदा जेव्हा प्रार्थना सभा मुंबईमध्ये चालली होती तेव्हा एका तरुण स्त्रीने गांधीजींना प्रश्न विचारला की गांधीजी, तुम्ही आपल्या प्रत्येक प्रवचनानंतर स्त्रियांना म्हणता की तुम्ही सीतेचा आदर्श आपल्यासमोर ठेवायला पाहिजे, मग तुम्ही पुरुषांना का नाही सांगत की तुम्ही रामाचा आदर्श आपल्यासमोर ठेवा? फक्त स्त्रियांनाच सीतेचा आदर्श ठेवायला का सांगितलं जातं? गांधीजी मिश्किल हसले आणि त्या तरुण स्त्रीला तिने उत्तर दिलं की हे माते, रामाचं चरित्र सर्वांना वदिते, पण सीतेचं चरित्र रामापेक्षा जास्त कठोर आणि ते आदर्श पालन करणं फार कठीण आहे. त्यामुळे सर्व स्त्रियांनी सीतेचाच आदर्श ठेवायला पाहिजे. सीता अत्यंत संकटात देखील धैर्य ठेवून होती. तिने कधी आपले धैर्य सोडलं नाही, हिंमत हारली नाही. आपला बुद्धीचा प्रयोग केला आणि सर्व संकटांवर मात केली. जर का परिवारातली स्त्री सीतेचा आदर्श आपल्यासमोर ठेवेल तर हर संकटाचा सामना सीतेप्रमाणे करून ती त्या सर्व संकटांवर मात करून आपल्या परिवाराला संकटातून मुक्त करू शकते. आणि सीता जी आहे तिनेच रामासारखे लवकुशाला घडवलेलं आहे, म्हणजे सीता रामाला घडवत असते. म्हणून मी प्रत्येक स्त्रीला म्हणतो की तुम्ही आपल्यासमोर कोणाचा आदर्श जर का ठेवायचा असेल तर सीतेचा आदर्श ठेवा. आणि जर का भारतातली प्रत्येक स्त्री सीतेचा आदर्श आपल्यासमोर ठेवेल तर तिच्यापासून उत्पन्न होणेवाले प्रत्येक पुरुष हा रामच असेल, ज्याच्यासमोर रामाचाच आदर्श त्याच्या डोळ्यासमोर राहील. आणि मग आपल्या समाजात कुठल्या प्रकारचीही गडबड होणार नाही आणि आपल्या देशात रामराज्य स्थापित होऊ शकेल. तर अशा प्रकारे आता मला असं वाटतं की तुमच्या मनातला हा संदेह दूर झाला असेल की लोकांनी सीतेचा आदर्श न ठेवता आणि दुसरा आदर्श ठेवला तर चालेल का? मला असं वाटतं की आपण सीतेचाच आदर्श ठेवावा आणि इतरांनाही सीतेचाच आदर्श ठेवण्याचा करता समजवावं.
म्हणजे आपल्या देशाची जी स्थिती आहे ती आणिक सुधरेल आणि देशात रामराज्य स्थापित होऊ शकेल. धन्यवाद.